आज आलो होतो हिंगणघाटच्या सब्जी मार्केट येथे अनेक ग्राहकाशी आणखी सब्जी विक्रेत्याशी आपण संवाद साधला आहे। अनेक ग्राहकांचं वेगवेगळं मत पडलं आहे। कुणाचं काही कुणी कुठल्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल तर कुणाचं म्हणणं आहे की दुरंगी फाईट होईल, कुणाचं म्हणणं आहे तिरंगी। अंतिम टप्प्यात जो निवडणुकीचा प्रचार जो आहे हिंगणघाटच्या नगराध्यक्ष उमेदवाराचा आणि नगरसेवकाचा आला आहे। एकूणच जे हिंगणघाटची जे फाईट टाईट दिसत आहे, पण नागरिकांचं अनेक मत असलं तरी आपण आणखी काही नागरिकाशी पुढील भागात संवाद साधूया। पण आलो होतो हिंगणघाटच्या सब्जी मार्केटमध्ये निवडणुकीचा प्रचार जो आहे अंतिम टप्प्यात आला आहे नगराध्यक्ष आणि नगरसेवकाच्या। दादा मला सांगा, हिंगणघाटचा माहोल काय आहे? हिंगणघाटची तुम्ही सब्जी विक्रेता आहे, या परिसरात काय म्हणजे अनेक प्रकारचे जे ग्राहक येतात, काय माहोल आहे, तुमचं काय मत आहे? माहोल तर दोन्ही याच्या आहे, तुतारीच्या पण आहे आणि BJPच्या पण आहे। पण सर म्हणते की विकास केला आहे, पण विकास नाही झालेला आहे ना। नाल्याच्या हिशोबानं रोडच्या हिशोबाने विकास नाही राहत साहेब। आज या आठवडी बाजारात याल तर तिथं गंदगी आहे। हे आठवडी बाजार पहा ना, स्थानिक जागेवर नाही आणि व्यवस्थित विकास व्हायला पाहिजे। साहेब म्हणते का विकास केला आहे, पण कोणत्या कामावर विकास केला आहे बा? नाल्यावर, रोडवर, त्यानं थोडी विकास होणार आहे। जो लोक इथे 24 घंटे बसते आहे त्याच्यावरच तर विकास नाही आहे ना। मग आज काही असे नगरपालिकेचे काही लोकांची अशी सोच आहे का ते म्हणते की वरतं पण BJP आणि नगराध्यक्ष BJP। याच्या 5 वर्षा पहिले तेच होते, दोन्ही कॅन्डिडेट होते, आमदार पण होता नगराध्यक्ष पण होता। पण कोणत्या मेंबरनं तर कामही नाही केले ना BJPच्या असताना। मग कुणाची म्हणजे कुठला उमेदवार येईल असं तुमचं म्हणणं आहे का? दोघात फाईट आहे, पण तसं तर काहीतरी चेंज पाहिजे ना। आता तुम्हाला चेंज पाहिजे, पण जे बाजारात ग्राहक येतात त्यांचं काय मत आहे, काय वाटते मला? आता तसे तर ते तुतारीच म्हणत आहे ना ग्राहकांचे, त्यालाही वाटत आहे ना का आम्हाला चेंज पाहिजे बाबा म्हणून। कुणा टक्कर होईल असं वाटतं? हां, टक्कर म्हणजे हे दोन आहे ना, BJP आणि तुतारी। मग दुसरा कॅन्डिडेट कोणता आहे तर तिसरा? अनेक लोक म्हणते का तिहेरी लढत होईल असं म्हणणं? नाही, मुश्किल आहे। दुहेरी लढत होईल, BJP आणि तुतारी। बिलकुल दोन, BJP आणि तुतारी। आणखी काही नागरिकाशी संवाद साधूया, काय म्हणणं आहे दादा? आपल्याबरोबर भाजी विक्रेता ताई आहे। ताई मला सांगा, हिंगणघाटात नगरपालिकेच्या निवडणुकीचा अंतिम टप्प्यात जो आहे प्रचाराला आहे, काय बोलणं आहे तुमचं? काय बोलतो? काहीच नाही, आपापले बरोबर करते ते वाले। जोपर्यंत निवडायचे तोपर्यंत हात नमस्कार चमत्कार सर्व करते, निवडून आले का आपापल्या सर्वच। आपण एकाला नाही म्हणायचं, सगळंच तसे आहे, एकही असं नाही आहे। कोणी आता जो निवडून येईन तो होईन, लेकाले आपल्याला काही कोणाशी घेणदेणच नाही ना। आपलं 2 टाईमची रोजीरोटी करत जायची, खात जायची, राहत जायची। कोणी कोणाचं चालवत नाही, काही विकास हिंगणघाटातला होत नाही। एकूणच आपण काकूकडे आलो होतो। काकूने आरोप लावला का विकास कोणीच करत नाही, फक्त मतदानाच्या वेळेसच हात जोडतात नेते, असं काकूचं म्हणणं आहे। आणखी काही लोकांची आपण प्रतिक्रिया घेऊ, त्यांचं काय मत आहे। हिंगणघाटच्या सब्जी मार्केटमध्ये आलो होतो, सब्जी देवी ग्राहक आहे त्यांच्याशी आपण। दादा सांगा, हिंगणघाटचा जो माहोल आहे अंतिम टप्प्यात आला आहे नगरपालिका निवडणुकीचा, नगराध्यक्षाचा, नगरसेवकाचा, काय म्हणणं आहे? काय म्हणजे ते वातावरण काय आहे हिंगणघाटचं, काय बोलणं? विदर्भात उच्च शिक्षित एकच महिला आहे आजच्या नगराध्यक्षपदासाठी, आणि त्यातल्या त्यात विदर्भातून जे नेतृत्व करते, चा विकास करते, आणि आतापर्यंत जो विकास झाला आहे आणि विकास करायला पाहिजे, हा खुंटला नाही पाहिजे, याकरता उच्च शिक्षित उमेदवार निवडून द्यायला काही हरकत नाही। आणि त्याच्याकडून आपल्या जनतेच्या अपेक्षाही अशा आहे का त्यांनी पूर्ण करायला पाहिजे। अशा उमेदवाराला जर निवडून दिलं तर या हिंगणघाट शहराचा फाईट होईल काका असं वाटतं? इथं फक्त आपला नैना तुळसकर आहे, नीता धोबे आहे, शुभांगी डोंगरे आहे, योगिता भुसे आहे। हा दोघा जणात फाईट होऊ शकते। एक तर भाजप आणि दुसरं जे अतुल वांदिलेची जी आहे तुतारी, याच्यात फाईट होऊ शकते। आणि जास्त मताने येणार नाही, मतं फार कमी राहील, कारण का डिवाईड खूप होणार आहे। एवढे मतं डिवाईड होणार आहे का जे काही आपली अपेक्षा आहे त्या अपेक्षेप्रमाणे येणार नाही। मला काका सांगा, एक छोटासा मुद्दा विचारायचा आपल्याला। आपण उच्च शिक्षित बोलले, पण बाकी उमेदवार जे आहे ते सुद्धा उच्च शिक्षित आहे। मान्य आहे, पण उमेदवारात कर्तृत्ववान, नेतृत्ववान, कोण उमेदवार कर्तृत्ववान, नेतृत्ववान आहे असं वाटतं? प्रत्येकच उमेदवार आहे, पण आता तो समोर निवडून आल्यानंतर करल त्यावर डिपेंड आहे ना। आणि शक्यतो माझं असं मत आहे का
जो हे सुधारणा करू शकते आणि वरच्या लेवलला जे आहे त्या खालच्या लेवलला, कारण का ग्रँड आणताना खूप त्रास होतो. ग्रँड आणणं एवढी साधी गोष्ट नाही आहे. बऱ्याच त्याच्या 10 टेबलं फिरवावं लागते तेव्हा ग्रँड येते. आणि ते खेचून आणणारा व्यक्तिमत्व पाहिजे. कोण आणू शकते खेचून आणणं असं? असं आणू शकते म्हणजे आता जो उच्च शिक्षित आहे तोच आणू शकेल ना. म्हणजे तो काय फेस टू फेस बोलता आलं पाहिजे, त्याचं समोरच्या पार्टीसोबत त्याचं नेतृत्व करता आलं पाहिजे, त्यांना आपली बाजू मांडून दाखवता आली पाहिजे. बाजू मांडून दाखवून ते आपल्याला ग्रँड, आपल्याला निधी कसा मिळेल याच्याकडे त्याची धावपळ पाहिजे, पाठपुरावा झाला पाहिजे. ह्या साऱ्या गोष्टी व्हायला पाहिजे ना, तरच ते यशस्वी होईल, नाही तर यशस्वी नाही होऊ शकत. मला एकच मुद्दा विचारायचा आपल्याला. मला सांगा, तुमचं म्हणणं आहे भाजपवरती सरकार आहे, राज्यात पण सरकार आहे, या ग्रँड अर्थाने हा त्रास म्हणजे होईल? बाकीच्या पार्टीला होऊ शकतो, होऊ शकतो. बिलकुल होऊ शकतो. कारण का सचिवालयात गेल्यानंतर एवढी साधी गोष्ट नाही आहे. 10 टेबलं फिरल्याच्या नंतरच मुख्यमंत्री ते पास करते. अर्थमंत्री करू शकत नाही, कारण का तिच्यावर मुख्यमंत्र्याची मोहर लागल्याशिवाय ते ग्रँड पास होऊच शकत नाही. अर्थमंत्री आपल्या मतानं करूच शकत नाही. तुमचं एकूण म्हणणं काय आम्हाला समजून नाही राहिलं. एकूण मुद्द्यावर या, मुद्द्यावर म्हणजे आता कसं, म्हणजे कुठला उमेदवार यायला निवडून उच्च शिक्षित सगळेच आहे. मला एकच म्हणायचं आहे का जो हे याचं नेतृत्व चांगल्या प्रकारे करू शकते अशी जनतेने त्याला निवडून द्यावं. एकूणच काकाचं जे म्हणणं होतं की उच्च शिक्षित आणि जनतेचं नेतृत्व करणारा जो उमेदवारच निवडून यावा. आणखी काय काका कुठे राहता, काय नाव आहे? आपण हिंगणघाटच्या भाजी मार्केटमध्ये आलो होतो. अंतिम टप्प्यात जो निवडणुकीचा प्रचार आला आहे, आपण नागरिकाशी संवाद साधूया. त्यांचं काय, दादा कुठं राहता, काय म्हणता, कुठं राहता, काय नाव आहे तुमचं? हिंगणघाट माळा कॉलनी. माडा कॉलनी. हिंगणघाटचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. काय वाटते, नगराध्यक्ष कोण बनन, काय कशी टक्कर होईल? टक्कर तर चांगली आहे बा सर्वीकडे. कुणाकुणात होईल दादा असं वाटते तुम्हाला? BJPने तुतारी. तुतारीमध्ये मशाल पण आहे, राष्ट्रवादीची घडी आहे अजित पवारची. हो ते अजित पवारच तुतारी आहे त्यांची. अजित पवार, शरद पवार तुतारी. शरद हा. काय वाटते, एकूण तुम्ही घुमता, बाजारात येता, काय असं लोकांची चर्चा काय आहे, काय बोलते जनता? हिंगणघाटचा सुधारणा झाली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं आहे, जे रोड फोडून ठेवले आहे जी, ते सुधरवले पाहिजे. अजून काय काय असं हिंगणघाटात राहून गेलं असं वाटते तुम्हाला? तुम्ही रोडचा मुद्दा काढला, अजून कुठले मुद्दे जे व्हायला पाहिजे हिंगणघाटात? पाणी बरोबर आलं पाहिजे नळाचं. आणखी अजून काही छोट्या मोठ्या समस्या आहेत त्या पूर्ण करायला पाहिजे. अजून काय काय मुद्दे सुटले असं वाटते? बेरोजगारीचा अनेक लोकांनी प्रश्न मांडला, काय बोलतं पहिले? आहे ना आता आमच्या इथे मिल बंद झाले दोन्ही, पूर्ण बेरोजगारी पडली आहे. त्यांना त्यांच्या हाताला कामधंदे पाहिजे. येत्या 28 वर्षानंतर जे आहे डायरेक्ट जे नगरपालिकेत महिला नगराध्यक्ष विराजमान होणार आहे, कुठल्या पक्षाचा व्हावं असं वाटते तुम्हाला? BJPचे झाले पाहिजे अशी इच्छा आहे. BJP झाले पाहिजे. का बरं राष्ट्रवादीचे का बरं नाही मग? राष्ट्रवादीचे आता काय कारण काय नेमकं नाही आता? जास्त कारण तर नाही सांगू शकत, पण व्हायला पाहिजे. व्हायला पाहिजे. अजूनही काही नागरिकाशी आपण संवाद साधू. हे दादा ग्राहक होते, त्यांच्याशी संवाद साधला आपण. आणखी काही ग्राहकाशी साधू संवाद, त्यांचं काय मत आहे. आणखी दादा दादा मला सांगा, निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला, हिंगणघाटचा माहोल काय? आपण जो सब्जी विक्रेता आहे, अनेक ग्राहक येतात, काय माहोल आहे आज, काय बोलतात? नारायण भाऊ सांग, आपण जास्त बाहेर गावलो राहतो ना. हो, तरी हिंगणघाटात माहोल काय आहे? राष्ट्रवादीची तुतारी आहे, हा. शरद पवार गटाची कमळ आहे, डॉक्टर नैनाथ वस्कर, तसंच मशाल आहे, नीता होते, तर घडी आहे, सध्या कमळ चालू आहे. कमळ चालू आहे. का बरं कमळ? कोणाकोणात फाईट होईल दादा असं वाटते? राष्ट्रवादी अजित पवार गटच्या योगिता भुसे आहे, कोणाकोणाची फाईट होईल असं वाटते तुम्हाला? एकूण जे परिस्थिती काय आहे, असं काय वाटते माहोल? 75% वाटते का कमळ. कमळ? कोणाकोणाची फाईट होईल असं वाटते तुम्हाला? कमळनं तुतारी. कमळ तुतारीच पाहिजे. अजूनही काही सब्जी मार्केटमध्ये आलो होतो. अंतिम टप्प्यात जो निवडणुकीचा प्रचार आहे, आपला जो ग्राहक आहे सब्जी, दादा तुला काय वाटते, हिंगणघाटचा माहोल काय आहे? हिंगणघाट तापलेला आहे,
अंतिम टप्प्यात ज्या निवडणुकीची निवडणुकी आल्या आहे, काय बोलणार तुला, काय वाटते कोण मला असं वाटते की इथं नगराध्यक्षपदाले BJP निवडून येईल. का बरं BJP? दुसरे उमेदवार आहे, घडी आहे, मशाल आहे, तुतारी आहे. सध्या BJP ह्याबरोबर निवडून येईल कारण इथचे जे माननीय आमदार आहे समीर भाऊ कुणावर त्यांचे कामं मागील 10 वर्षापासून खूप चांगले कामं आहे. हिंगणघाटाला खूप चांगले कामं केले आहेत. हिंगणे खूप चांगला विकास केला आहे हिंगणघाटाचा. मेडिकल कॉलेज, शिक्षण असो, आरोग्य असो किंवा रस्ते असो, सांडपाणीची व्यवस्था असो, सर्वच काही तिने खूप चांगल्या प्रमाणात केलं आहे. चांगले कामं केले आहे आणि प्लस हिंगणघाटचं सौंदर्यीकरण पण केलं आहे त्यांनी. त्या कारणानं मला असं वाटते का इथं BJPचं नगराध्यक्ष पण निवडून येईल. बाकी नाही. नाही आणखी काही नागरिकाशी आपण संवाद साधूया, त्यांचं काय म्हणणं आहे. आपण हिंगणघाटच्या सब्जी मार्केटात आलेलो, भाजी विक्रेता दादा आहे. दादा मला सांग, हिंगणघाटचा माहोल तापला आहे, प्रचार जे आहे अंतिम टप्प्यात आला आहे, तुला काय वाटते कोण हिंगणघाटचं नेतृत्व करावं? नैनाताई तुरस्कर. का बरं नैनाताई तुळसकर? त्यांचे कार्य चांगलं आहे. बाकी उमेदवार पण आहे, घडी आहे, तुतारी आहे, नैनाताई मशाल आहे. नैनाताई चांगली आहे. काहून नैनाताई? नैनाताई बाकी नाही. नैनाताई काय म्हणते हिंगणघाटचा जे ग्राहक येतात त्यांचं काय म्हणताय? हे पण नैनाताई म्हणताय. BJP किती बोलताय? शुअर. आणखी काही आपण सब्जी विक्रेत्याचं नाव घेऊ. जे आहे